रुपाली आशिष राऊत, डहाणू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही आलो आहोत उमरोळी येथे आपुलकी साहित्य परिवार आणि शब्दालंकार साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय काव्य वाचन साहित्य संमेलन उमरोळी येथे आज सादर करीत आहोत। तर चला पाहूया, आतमध्ये जाऊन पूर्ण कवी कवयित्री कविता कसे सादर करतात ते आपण बघूया। आपल्या सोबत आहेत आपुलकी साहित्य परिवाराचे उपाध्यक्ष शशांक राऊत यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया आजच्या काव्य संमेलनाचे महत्त्व। नमस्कार। आपुलकी साहित्य संमेलन आणि शब्दालंकार हे जो आम्ही एक उपक्रम राबवतोय, ह्या उपक्रमामार्फत आमचं ध्येय उद्दिष्ट एवढंच आहे की आपला हा कलाकार, आपला साहित्यिक, हा कवी हा आपल्या देशापर्यंत, महाराष्ट्राच्या ह्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे आणि आपल्या इकडली ही ॲक्टिव्हिटीज आहे ती प्रत्येक महाराष्ट्रात या कुठल्याही यूट्यूब चॅनलवर प्रत्येक आपला हा झलक झाली पाहिजे ह्या व्यक्तींची, एवढा हा आमचा एक प्रयास आहे आणि हा आम्ही पूर्णत्वात आणण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। आपल्या सोबत आहेत आपुलकी साहित्य परिवार आणि शब्दालंकार साहित्य मंडळ यांचे संस्थापक ॲडव्होकेट हिमांशू अनिल पाटील यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या साहित्य संमेलनाचे नियोजन कसे केले आहे। नमस्कार सर। नमस्कार। आपुलकी साहित्य आणि शब्दालंकार साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कार्यक्रम हा पहिल्यांदा केलाय, परंतु सन 2021 पासून आम्ही कवी संमेलन आयोजित करतो। आपुलकी साहित्याची स्थापना सन 2021 साली झाली। आमचं एकच ध्येय आहे की एक नवनवीन कवींना तसेच नवीन कवींना एक संधी मिळावी, एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांचे साहित्य जतन राहावे, त्यामुळे हे संमेलन आयोजित करण्यात येते। या संमेलनामध्ये आपुलकी साहित्याचे सर्व पदाधिकारी, आपुलकी साहित्यामध्ये एकूण 100 सदस्य आहेत, सर्व सहकार्य करतात आणि सर्व पदाधिकारी सहकार्य करून हा कार्यक्रम आयोजित करतात। आनंदात अशा पद्धतीने कार्यक्रम केला जातो। यात शब्दालंकाराच्या ॲडव्होकेट नेहा धारुरकर, महेंद्र पाटील, अनंत पाटील, तसे वर्षा चोतालिया, आशाताई डहाळ, शशांक राऊत यांचे सर्वांचे व इतर सर्व यांचे, अनंत पाटील वगैरे यांचे सर्वांचे सहकार्य असते। अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम आयोजित करतो। आमचे कार्यक्रम हे पहिल्यांदाच राज्यस्तरीयवर झालेला आहे, तरी अशा पद्धतीने कार्यक्रम हे चालू राहणार आणि पुढेही मोठमोठे कार्यक्रम आपुलकी साहित्य परिवारातर्फे करण्यात येणार। धन्यवाद सर। पापण्या मिटून पोटाने हसायचं असतं, सुखात बरोबर दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यामध्ये मिसळायचं असते। जीवन हे असंच असते, म्हणून रफिक साहेब आम्ही आपुलकी साहित्यामध्ये आम्ही आनंदाने आपलं स्वागत करायचं असतं। की त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन आयुष्य खूप सुंदर आहे, जगून घे। जन्माला आली आहे थोडं जगून बघ, जन्माला आली आहे थोडं जगून बघ। कधी मुलगी, सून, आई, आजी यामध्ये वेळ काढून एकदा ते क्षेत्र वेगळं असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी बोलायची सवय आहे आणि आम्ही समाजामध्ये जे अन्याय होतो, कुठे काही ज्या घटना होतात ते समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून आम्हाला कुठे भाषण करण्याचं किंवा असं आज जो कार्यक्रम ठेवला आहे, आपला कवी संमेलन ठेवलं या ठिकाणी, जोरदार करायला पाहिजे। जोरदार गायला पाहिजे। रुच त्याला साधे सव
सगळ्यांचं वागणं तसंच असतं, प्रेममय, आपुलकी ओतप्रोत भरलेलं. त्याच्यामुळे मी असंच म्हणेन की तुमचा वृक्ष, तुमचं रोप तर दिवसेंदिवस असंच वाढत राहो. आईच्या मायेवर बापाच्या कष्टावर, आईच्या मायेवर बापाच्या कष्टावर, रुसलेल्या प्रियसीवर तिच्या प्रियकरावर सहज होते कविता. मनात विनत असते प्रेमाचे सुंदर जाळे, कविता मनात विनत असते प्रेमाचे सुंदर जाळे. कधी कशीदा उंचवत जाते, कधी तरी विनसते अन सोडून जाते. जोरदार काय झालं पाहिजे. जोरदार काय झालं पाहिजे. वृत्तपत्रांचे संपादक आणि पत्रकारांच्या संपर्कात होतो, त्यामुळे मला वृत्तपत्र कसे चालू केले जाते आणि वृत्त संकलन कसे केले जाते याची चांगलीच माहिती झाली होती. यापासून बरेच कवी मित्र आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे बरेच, आणि त्याचा मी न्यूजमध्ये पण टाकतो. तर त्याच्याबरोबर राहून मला एवढं चांगलं वाटतं की कवी खरेखर आपल्या मनातून एवढे शब्द शोधून त्याची माळ बनवतात आणि त्यानंतर त्याला जगतात. फार कठीण प्रत्येक एक शब्दाला जोडायला, आणि हे शब्द जेव्हा माळ बनते तेव्हा फक्त तुम्हाला सुट्याला दाखवतात. भाषा आमची मराठी, बोली वेगवेगळ्या रंगाची. भाषा आमची मराठी, बोली वेगवेगळ्या रंगाची. जणू फुलली बाग फुले अनेक रंगाची. मनी झाला ग आनंद फार, मनी झाला ग आनंद फार. सुगंधी झाला आसमंत, चहूकडे आला बहार. फुलला निसर्ग सारा, मनी झाला ग आनंद फार. चूक झाल्यावर कान पकडणारी, चूक झाल्यावर कान पकडणारी, मोठ्या भावासारखी उभी राहणारी. चूक झाल्यावर कान पकडणारी, मोठ्या भावासारखी उभी राहणारी. मागे सरकत. नशिबाचे फासे कसे उलटे पडतात, नशिबाचे फासे कसे उलटे पडतायत. धान्या पाण्याच्या नावाआधी अपेक्षांची ओढणी कोरली जाते. राग, द्वेष, मत्सर यांचा लवलेश नको मनाला. करू दयाचे विसर्जन, त्याने संबंध जाई विकोपाला. जिथे तिची देरी म्हणून पूजा केली जात होती, जिथे तिची देरी म्हणून पूजा केली जात होती, आज तिथेच तिच्या आत्मसन्मानाची ज्योत विझवली गेली होती. आज तिथेच तिच्या आत्मसन्मानाची ज्योत विझवली गेली. सुरून मराठी इंग्रजीकडे वळले, मराठी भाषेला अंतर देऊ लागले, मराठी भाषेला अंतर देऊ लागले. नको मला पैसा गाडी बंगला रे, नको मला पैसा गाडी बंगला रे. प्रेमाच्या हाकेची भूती हाय. आवडीने ऐकले बोलण्याचा छंद, तेव्हापासून हा लागला. मैत्री ऊन पावसाची सप्तरंगी इंद्रधनुष्याची.
मैत्री ऊन पावसाची सप्तरंगी इंद्रधनुष्याची शेतीच्या हेवलपणाची तुझी माझी मैत्री जीवाची. तर असेल का कोणीतरी माझ्या वेड्या कवितेसाठी कवितेच्या ओळी जपणारी माझ्या मनातील कवयित्री. विविध देशात जेवणी निवडून येते पुढारी, विविध देशात जेवणी निवडून येते पुढारी, जय जवान जय किसान नारा फक्त उदारी. स्वप्नामध्ये आठवतो तुझी माझी प्रीत अशी हृदयी माझ्या साठवतो, तुझी माझी प्रीत अशी हृदयी माझ्या साठवतो. मंदिरेही सोडून जाऊच, देव म्हणती मंदिरेही सोडून जाऊ चला, जखम ज्याची फूल होते त्या घरी राहू. देव म्हणती मंदिरेही सोडून जाऊ चला, जखम ज्याची फूल होते त्या घरी राहू चला. देव दत्तांचे किती, देव 33 कोटी. खाते गोड पाणी डोंगराच्या दूरराणी, खाते गोड पाणी नदी नाद एक पाणी, चित्त धावते सागरी. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम. आल्यापासून तुझ्या विमानाला जंग चढणं असेल ना रे. नवसाला पाहणारा तू आता फक्त वायफाय, व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट मध्ये तिथे सुद्धा सर्व तंग झालाच ना रे. पण तुला ठाऊक आहे का, वयात येताना तेव्हा आपले तेव्हा नाही कळले मित्र झाले, राहिलो बापाच्या भरोशावर आणि मायेच्या पदरात लागले. खाचा डोंगर अश्रू डोळ्यात, बाळ संगोपन करीती ग आई, पदराणी पुसून घेते ग आई. गुरुजी म्हणले आपापल्या घराचं चित्र काढा. मेळा गुरुजीकडं आणि पोराकडं बघायला लागलो. जीवनात एकतरी मैत्रीण असावी, आपल्या मनातले सारे ओळखणारी. एक मैत्रीण असावी भावनाची कदर करणारी, प्रेम व त्याग जाणून तणावातून मुक्त करणारी. एक तरी मैत्रीण असावी आपल्याला सावळणारी, सुख दुःख वाटून घेऊन सतत मार्गदर्शन करणारी. एक मैत्रीण असावी. त्या कार्यक्रमाची सुरुवात आहे ती अत्यंत सुंदर वाटली मला. याचं कारण असं आहे की सरकारचं त्या ठिकाणी होतं. मी जागवतो आहे, ते मात्र झोपेचं सोंग घेऊन जागेच आहे. ते मात्र झोपेचं सोंग घेऊन जागेच आहे. गळाला मासा लागला की पकडतच आहे, गळाला मासा लागला की पकडतच आहे. शब्दाच्या फवाऱ्यांची गरज
नमस्कार, मी ॲडव्होकेट नेहा धारुळकर, शब्दालंकार साहित्य मंडळाची अध्यक्षा. आजचा हा जो कार्यक्रम होता तो आपुलकी परिवार आणि शब्दालंकार साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, आणि आज तो संपन्न होता एक खुशी घेऊन आम्ही घरी जात आहोत. याचा मला अत्यंत आनंद होत आहे. धन्यवाद.